नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण 15 दिवसानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी तिथं जाऊन सोडवलं. मात्र त्यानंतरही ते आपल्या आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवी आहेत, सरसकट मराठा समाजाला. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला तीव्र विरोध आहे. तो ओबीसी समाजाचा. चंद्रपूरपासून महाराष्ट्रातल्या विविध राज्यातल्या विविध भागांमध्ये ओबीसी समाज हा उपोषण आंदोलन करतो आहे आणि कुठल्याही स्थितीत सरसकट मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र देण्यास त्यांचा विरोध आहे. हे सगळं चालू असताना तिकडे आता पुन्हा चौंडी आणि काही बारामतीच्या भागांमध्ये धनगरांचं आंदोलन पेटलं आहे. त्यांना एसटीमध्ये त्यांचा समावेश व्हावा अशी मागणी आहे. आणि आज या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं राज्य सरकारनं ओबीसींच्या डेलिगेशनची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं होते आणि त्यामुळे हा प्रश्न कसा सुटणार, हा तिढा कसा सुटणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता हा खूपच एक तिढा होऊन बसलाय, कारण मराठा समाज हा उपोषण करून, आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहे आणि दुसरीकडे ओबीसी समाज म्हणतो की आम्ही कुठल्याही त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊ नका. हा तिढा आता सुटणार कसा? खरं तर वास्तविकता पहिले जनतेच्या समोर आली पाहिजे, तिथून मी सुरुवात करतोय. मतं घेण्यासाठी भाजपनी 2014 मध्ये जी बीज पेरलेली होती ती सगळी काटेरी झाडं आता बाहेर आलेली आहेत. वास्तविकता पाहिलं की संविधानिक व्यवस्थेमधली जे काही तरतुदी आहेत आरक्षणाच्या त्या एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे. मागास ज्या जाती आहेत ज्या सुटल्यात त्याला मागास जातीचा आयोग आहे. ते आयोग तो संविधानिक आयोग आहे आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या मागास जातींचा सर्वे करून त्या जाती समाविष्ट कराव्या लागतात. एक पद्धत आहे. अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसीमध्ये समाविष्ट ह्या सगळ्या व्यवस्थेच्या नंतर केलेल्या आहेत. पण मराठ्यांना 16% आरक्षण आम्ही वेगळं देऊ, मागणी मराठा समाजाने केलेली होती की आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको, आम्हाला वेगळं 16% आरक्षण पाहिजे. आणि त्या मागणीला बीजेपीने पाठिंबा दिला. आम्हाला राज्यात आणि केंद्रात सरकार आलं तर आम्ही ओबीसी मराठ्यांना 16% आरक्षण वेगळं देऊ. धनगरांचं आंदोलन सुरू झालं. धनगरांनाही सांगितलं की आम्ही तुम्हाला आदिवासी करून टाकतो. बंजाऱ्यांना सांगितलं तुम्हाला आदिवासी करून टाकतो. आमच्याकडे हलबा आहेत त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला करतो. गोवाऱ्यांना सांगितलं. म्हणजे असं कुठल्या कम्युनिटी ज्या राजपूतांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आदिवासीमध्ये देतो. कारण की भामटा राजपूत आणि हे सगळ्या जाती याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टीतल्या आरक्षणाला सपोर्ट बीजेपीने त्या काळात केला. त्यांची मतं घेतली. राज्यात आणि केंद्रात कधी न हो यांना सत्तेमध्ये सहभागी व्हावं, सत्तेत जायला संधी मिळाली. एकदा नाही दोनदा. पण आज हे लोक आरक्षणाला विरोध करतात आहेत. त्या काळामध्ये त्यांनी आश्वासन खूप देऊन टाकलीत की काळा धन आणू, 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट भाव देऊ, 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ. म्हणजे असे जे काही मोठे मोठे स्वप्न दाखवले, आता ते स्वप्नांची आठवण कोणाला येऊ नये. जे मुद्दे बीजेपीने त्या काळात जिंकायसाठी घेतले ते आठवण येऊ नये म्हणून आता मराठ्यांना सांगतात का आम्ही तुम्हाला कुणब्यांचं आरक्षण देऊन टाकू. हे सांगायचं तात्पर्य एक स्पष्ट त्याच्यात अशी स्पष्टता आहे की समाजाला जात देता येत नाही. त्याला त्या जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याला त्याच्या 50 वर्षाचा पुरावा आणावा लागतो. ज्याच्याजवळ असेल जी जात, जसं कुणबी ओबीसीमध्ये येते, कुणबी ओबीसीमध्ये येत असेल तर कुणब्यांचं त्याची वंशावळी आणि ह्या सगळ्या गोष्टी जोडून त्या व्यक्तीला आम्ही कास्ट सर्टिफिकेट देतो, समाजाला देत नाही. ही पद्धत आहे. पण एकमेकावर चेंडू ढकलायचा, 2 समाजामध्ये भांडण लावायचं, ही जी भाजपची राजकारणाची जी मानसिकता त्याच्यातून स्पष्ट होते. आणि तुम्हाला असं वाटतं मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचं एक त्यांनी पद्धतशीर, आता एकीकडे धनगर आणि आदिवासीमध्ये भांडण सुरू झालं. तुम्हाला वाटतं हे सरकारने लावलेत भांडणं? बिलकुल. कशी काय? 2014 ते 19चा काळ आपण पाहिला. फडणवीसचं सरकार महाराष्ट्रात होतं. त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गायकवाड आयोग बसवलं. त्यांनी वेगळं आरक्षण दिलं, ते काय म्हणतात आता? आता तुम्हाला असं म्हणायचं का की की हो, माझा
मुद्दा समजा. आग जिथून लागली तिथून आता विषयाला ते लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ढकलत, त्याच्यावर तुम्ही लोक जाऊ नका आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये बिघाड आणू नका, असं आमचं पण तुम्हाला सल्ला आहे. यांनी 2014 ते 19 यांचं सरकार होतं, मेजॉरिटी सरकार होतं. राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं ते फडणवीसाचं सरकार झालं होतं. मग नंतर शिवसेना त्याच्यात सामील झाली. यांनी आनंदफानंमध्ये निवडणुका जवळ येतात म्हणून 2019मध्ये विधानसभेमध्ये रिपोर्ट आणला, बिल पारित करून घेतलं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. ते स्वतः मुख्यमंत्री ज्या फडणवीस होते ते वकील आहेत, त्यांना कायद्याचा अभ्यास असेल असं मला समजतं आहे की नाही. आता तो नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर त्यांच्यावर तर ताशेरे ओढलेत. त्यामुळे हे वकिलांचा प्रॉब्लेम जो आता मुख्यमंत्री होते त्यावेळेस तर ते काय असेल तो अजून एक भाग वेगळा आहे, त्याच्यावरची चर्चा वेगळी करता येईल आपल्याला. पण माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले की राज्याला अधिकारच नाही, हे केंद्राचे अधिकार आहेत. आणि मोदी महाराज ते म्हणतात की आम्ही हे करणार नाही. मतं मागताना दोघांनी मागितलेत, राज्याने मागितले, केंद्राने मागितले, दोन्ही सरकार दिली आहेत. आता तुम्हाला आरक्षण आणि बरोबर आहे केंद्राचे अधिकार आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचं निर्देश दिलेले आहेत. मग माननीय केंद्र सरकार नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार का करत नाही? आणि मग राहुल गांधीजींनी परवा जातीनिहाय जनगणना व्हावी, सेन्सेस व्हावं, राष्ट्रीय सेन्सेस व्हावं, ही मागणी महिला बिलाच्या आरक्षणाच्या वेळेस मागितली. त्याला साधं उत्तर द्यायला तयार नाही. भाजप हे आरक्षण विरोधी आहे, हे आरक्षण संपवून टाकणार. जे शेड्यूल कास्ट, आदिवासी, ओबीसीचं आरक्षण आहे, भटक्या विमुक्ताचं ते आरक्षणच संपायला लागलेलं आहे. या पद्धतीचा वाद निर्माण करून आरक्षण संपवायचं. आणि हे त्यांची जी मूळ संस्था आहे RSS, त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी अनेकदा सांगितलं, एकदा नाही सांगितलं, अनेकदा सांगितलं की आम्ही आरक्षण संपवू. आणि हा जो वाद निर्माण करतात आहेत, हे कोणालाच आरक्षण देणार नाही, वेळ आलं तर आरक्षणाची व्यवस्था संपवणार, अशी जी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. हे संविधानाला मानणारे BJP नाही, संविधान विरोधी आहे. आणि त्याच्यामुळे आजचं जे OBC समाजाच्या मागण्यांच्या बाबत सरकारने जी काही भूमिका घेतली त्याच्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक बोलावलेत आणि आंदोलनकर्ते बोलावले. का नाही बोलवलं सगळ्याच पक्षांना? मराठा आरक्षणामध्ये सगळ्या लोकांना बोलवलं तुम्ही, याच्यात का नाही बोलावलं? त्यांना माहिती आहे आमचं पितळ उघडं होईल, ह्या चर्चा होईल, त्याच्यामुळे त्यांनी बोलवलंच नाही. त्याच्यामुळे हे सरकार जे आहे BJP आहे, BJP प्रणित जे सरकार इंडियाचं महाराष्ट्रात आहे, हे सरकार समाजामध्ये भांडण लावून आपल्या राजकीय पोळ्या शेकायचा प्रयत्न करत आहे. हे राजकीय वक्तव्य माझं नाही आहे, हे वास्तविकता आहे. मला भाऊ अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता ऑप्शन काय आहे त्याचं कारण असं आहे की सरसकट मराठा समाजाची मागणी जी आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याची, ती योग्य आहे का? कारण तुम्ही केवळ राजकीय नेते म्हणून मी हा प्रश्न विचारत नाही, तुम्ही सरकारमध्ये पण होतात, हे शक्य आहे का? मी तुम्हाला सांगितलं की सरसकट देताच येत नाही, व्यक्तीला देता येतं. व्यक्तीला देतात, त्याच्या वंशावळी जोडावं लागतं, त्याला 50 वर्षाचा पुरावा द्यावा लागतो. हे आपल्या कास्ट सर्टिफिकेटचं हे आहे, सिस्टीम आहे, त्याला आपला कायदाच आहे, तो नियम बनवलेला आपण. समाजाला देता येत नाही. आता त्यांचे पूर्वज कुणबी आहेत असं ते आणले तर त्याचं असेल त्याला तर मिळेलच, OBC मध्ये. पण मराठवाड्यात तर उलटा अजून प्रश्न आहे. तिथं कुणबी कम्युनिटीची लोक आहेत ते ओपनमध्ये आहेत, त्यांनाही आरक्षण मिळालेलं नाही मराठवाड्यामध्ये. हा मराठा आरक्षणाचा वेगळा विषय आहे. जे कुणबी कम्युनिटी तिथं आहे ते कुणबी लिहितात, त्यांनाही सुद्धा त्या ठिकाणी OBCचं आरक्षण नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सगळी मोठी प्रक्रिया. मी विधानसभा अध्यक्ष असताना त्यावेळेस ती दखल घेतली होती. सरकारला सांगितलं की आपण जे OBC आयोग आहे त्याच्या माध्यमातून ही चौकशी करा आणि त्या कुणबी समाजाच्या लोकांना आपण OBCचं प्रमाणपत्र द्या, जे ऑलरेडी कुणबी आहेत. म्हणजे मराठवाड्यातलीच परिस्थिती, ही मराठवाड्यातूनच मागणी आली, तशी कुणबी समाजही तिथं आहे. म्हणून हा मोठा वाद आहे. या वादाला आता सरकारने दिलेले आश्वासन जे आहेत ते कसे पूर्ण करतात. पण मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्या जनतेला पण माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचा इलाज एकच आहे, ते जातीनिहाय जनगणना होणं आणि ते केंद्र सरकारने करावं, तरच याच्यातले प्रश्न सुटतील. नाही तर हे आपसात भांडून काही मिळणार नाही. हे फक्त लालीपाप गाजर हे जे भाजप देतं
तेच आपल्याला जनतेला देईल आणि आपसामध्येच आपले जे नाते आहेत, रिश्ते आहेत, आपले जे संबंध आहेत ते आपल्या एकमेकाच्या समाजाच्या बद्दलचं बिघडवण्याचा प्रयत्न जाणून बुजून तोडा आणि सत्ता करा जे इंग्रजाचं होतं ते BJPचं प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये आपण लोक फसतो आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. भाऊ आत्ता जे प्रेक्षक बघतायत तर त्यांना हे नाही माहिती की जातनिहाय जनगणना झाली तर कसा फायदा होईल, ते थोडं समजून सांगा थोडक्यात. जातनिहाय जनगणनेचा अर्थ असा असतो की सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जो समाज आर्थिक आणि शैक्षणिक मजबूत असेल तोच समाज सक्षम आहे असं समजलं जातं. आज 1931च्या नंतर या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झालेली नाही. जंगलातल्या डुकरांची होते, हरणांची होते, तिथल्या कोल्ह्यांची होते, पण माणसाची जनगणना होत नाही. आणि ही जनगणना होणंच हा त्याला पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने याचं एक राष्ट्रीय अधिवेशन जे रायपूरला झालं त्याच्यातही हा ठराव काँग्रेसने करून ठेवलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधीजी जे सातत्यानं सांगतात की केंद्र सरकारने करावं तेव्हा हा देशातला प्रश्न सुटेल. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक हा राजकीय सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा हा जो आहे ह्या 3 विषयाचा जनगणना त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामुळे घर नसेल त्याला घरं मिळतात, ज्याला नोकऱ्या नसतील तर नोकऱ्या मिळतील, ज्याला शिक्षणामध्ये मागं पडले त्याला शिक्षणाच्या याच्याने करतील, त्याला रोजगाराच्या संध्या पाहिजे तर त्याला बिझनेस करायचं असेल तर त्याला आर्थिक तरतुदी सरकारला करावं लागतात आणि केंद्र आणि राज्याच्या मिळून करावं लागतं. भाजप का करत नाही असं तुम्हाला वाटतं? भाजपला करायचं नाही, कारण भाजपला जिथपर्यंत हे सगळे राहिले तर त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो चालवायला सोपं होतं. कारण की जिथं आर्थिक कमजोर असेल, शैक्षणिक कमजोर, आता महाराष्ट्रामध्ये 15,000 शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायला निघाल्यात. मी जिल्हा परिषदेच्या शिकलेला विद्यार्थी आहे. माझ्या गावात शाळा नसती तर मी तालुक्यात शिकायला आलो नसतो. गावात शाळा होती म्हणून मी तालुक्यात आलो, जिल्ह्यात शिकायला गेलो, मला संधी मिळाली. पण मी गावातच शाळा नसती तर मी शेतात राहिलो. असे माझे असंख्य बांधव जे गावात राहतात त्यांना आज त्यांच्यापासून शिक्षण दूर केलं जात आहे. असेल तर भाजपची मानसिकता नेमकी काय आहे हे स्पष्ट त्याच्यातून होतं. शैक्षणिक कमजोर करायचं, आर्थिक कमजोर करायचं, शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव नाही. आपण पाहतो आहे की शेतकऱ्याचा शेतीचा माल जेव्हा निघतो त्याचे कधी एक्सपोर्ट ड्युटी वाढवून टाकायची, कधी त्याच्या शेतीच्या मालाचा भाव कमी करून टाकायचे आणि त्याला बरबाद करायचं आणि त्याला आंदोलन करून त्याचा शेतीचा माल रस्त्यावर फेकायला लावायचं. हे जे आपण चित्र पाहतो ते त्याच्यासाठी करतात. म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक समाज एकदा कमजोर झाला की मग त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या शेकायला चांगलं होतं आणि म्हणून त्याच्यासाठी भाजप जाणून बुजून हे करते असं स्पष्ट मत आहे. हा आरोप नाही आहे, हे आपल्याला त्यांच्या कर्तृत्वानं निदर्शनास येत आहे. अजून एक प्रश्न आहे की तुमचं सरकार होतं त्यावेळेला आरक्षण स्ट्रकडाऊन झालं. ते म्हणतात की ते तुमचं पाप आहे त्याच्यामुळं हे सगळं आत्ता आम्हाला भोगायला लागतं. कारण तुमचं सरकार असताना तुम्ही नीट प्रयत्न केले असते, नीट बाजू मांडली असती सुप्रीम कोर्टात, तर आरक्षण स्ट्रकडाऊन झालं नसतं, मराठा समाजाला रस्त्यावरच यावं लागलं नसतं. मला असं वाटतं की त्या सर्वपक्ष मीटिंग झाली होती, मी होतो त्या मीटिंगमध्ये, आणि त्या मीटिंगमध्ये जेव्हा निर्णय असे झाले की जे फडणवीसांनी वकील लावले होते ते वकील आणि अजून त्याच्यापेक्षा मोठे वकील लावायचे ते वकील सगळ्यांनी मिळून त्याच्यात ठरलं. आता वकील सर्व पक्ष मिळून ठरलं, बाजू कशी मांडायची ते ठरलं. आता यांना आरोप लावायचं काय? आता उपमुख्यमंत्री जे आहेत, तिसरं जे त्याला पुन्हा चाक लावलं गेलं आहे, ते इंजिन नाही आहे, चाक आहे तुटकं मुटकं, तेही तिथं उपमुख्यमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळात होते, हे पण मराठा आरक्षणाच्या बद्दलचं ती कमिटी झाली होती त्याच्यामध्ये होते एकनाथ शिंदे. आता तुम्ही सरकार झालेत, त्याला आरोप लावायचं काही कारण नाही आहे. मागच्या सरकारचा दोष आहे हे सांगायचं गरज नाही. वकील तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे लावले गेले. जो ॲडव्होकेट जनरल होते ते कोणी ते पण तुमच्याच मताप्रमाणे होते. मग बाजू कोण मांडतं? सरकार मांडतं की तुम्ही सांगितलेले वकील मांडतात? तुम्ही सांगितलेलं वकील, तुम्ही सांगितलेले पॉईंट. आणि मग कुंभकोणींनी काय सांगितलं? कुंभकोणींनी सांगितलं की फडणवीसांनी मला मराठा आरक्षण मिळालं नाही पाहिजे म्हणून त्या पद्धतीची भूमिका तुम्ही मांडा. हे कोणी मांडावं? त्यावेळेच्या महाधिवक्त कुंभकोणींनी सांगावं. मग आखरी कोणाचं पाप आहे? BJPचं पाप आहे? फडणवीसांनी सांगितलं, हे सांगितलं कुंभकोणींनी, त्याचं स्टेटमेंट आहे, हे माझं स्टेटमेंट नाही आहे.
मग उलट्या चोराच्या बोंबा म्हणायचे का? बाजू मांडू नका अशा पद्धतीचं कोणी सांगितलं? तर कुंभकोणींनी सांगितलेलं आहे फडणवीसांनी नको मांडा म्हणून. मग आरोप लावायचं कारण काय? आता जो एक शेवटचा प्रश्न आहे की या परिस्थितीमध्ये 50%च्या वरती आरक्षण जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातले 52%, EWS जोडलं तर 62%पर्यंत जाते. आता केंद्रानं कायदा केला तरच ती अट हटू शकते आणि त्यानंतरच मराठा समाजाला काहीतरी दिलासा मिळू शकतो, त्याशिवाय दिलासा मिळू शकत नाही. तिकडे जरांगे पाटील जे आहेत ते 100 एकरावर मोठी सभा करणार आहेत, महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण तरुण जो आहे तो डिस्ट्रेसमध्ये आहे. तर आता पर्याय जो आहे केंद्राकडे जाण्याचा, तर तुम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ वगैरे अशा पद्धतीने काही करणार आहात का, की नरेंद्र मोदींना मागणी करणार आहात का, की ही अट आता हटवा, त्याच्यामुळे सर्वांनाच फायदा होईल. देशव्यापी अनेक मागण्या आहेत, देशातल्या वेगवेगळ्या जातींच्या मागण्या आहेत, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांच्या मागण्या आहेत, त्या पण पूर्ण होतील. हा प्रयत्न अनेकदा झालेला आहे, नरेंद्र मोदीच्याच काळात झालेला आहे. पण त्यांना करायचं नाही. भाजपचा अजेंडा एकदम क्लिअर आहे. त्यांची मूळ संस्थेचा उल्लेख केलात मी, की त्यांना आरक्षणच मान्य नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करायचं कारण नाही. राहुल गांधीजींनी सातत्यानं मांडलेलं आहे. तुम्ही महिला आरक्षण आणलं विधानसभा आणि लोकसभेमध्ये, तर ते राहुल गांधींचं म्हणणं आहे ना 24मध्ये लागू करा. तुम्ही का नाही करत? तोही जुमलाच तुम्ही केलात ना. त्या सांगितलं की तुम्ही सेन्सेस करा. सेन्सेस करायला तयार नाही. म्हणजे भाजपचं तिथं सर्वपक्षीय आम्ही जाऊन नाही. तुम्ही सांगितलं की देशपातळीवर या सगळ्या प्रकरणात अनेक राज्यात वेगळे वेगळे आहे. त्यांना नाही करायचं आहे. त्यांची मानसिकता एकदम क्लिअर आहे की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे आणि हे अशाच पद्धतीचं सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक समाजाला कमजोर करून गुलाम करायचं आहे. हे BJPचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला सर्वपक्षीय काय, त्यांचं बहुमतातलं सरकार आहे. इथं पण आता त्यांचं तर काय सांगतात ते लोक 217 आमच्याजवळ आहेत. म्हणजे आता 217 असल्यानंतर आता त्यांच्याजवळ सगळं काही आहे. तिकडे पण 300च्या वर आहेत. सगळं बहुमतच काम आहे. त्यामुळे आता त्यांना काय करायचं त्यांनी ठरवावं. आता आज समजा OBCच्या मीटिंग बोलवली तर विरोधी पक्षाची त्यांना आठवणच आली नाही. विरोधी पक्ष नेत्याला वेळेवर सांगतात, सगळ्यांचे कार्यक्रम असतात. तुम्हाला कधी कळवलं त्यांनी? आम्हाला नाही कळवलं, आमच्या विरोधी पक्ष नेत्याला कळवलं. काँग्रेसला शेवटच्या क्षणाला कळवलं. विरोधी पक्ष नेत्यांचा जो काही मेसेज आहे तो आम्हाला सांगतो की वेळेवर सांगितलं. म्हणून ही जी काही लॉलीपॉप आणि गाजराची जी भूमिका या भाजप येड्याची सरकारची आहे ती स्पष्ट होते. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की काँग्रेस तुम्हाला, कारण की आमचे नेते राहुल गांधीजींनी जाहीरपणे सांगितलं आणि पक्षाच्या अजेंड्यावर आम्ही विषय घेतलेला आहे सेन्सेस, आणि सेन्सेसमधूनच हा प्रश्न सुटू शकतो. मी आज दाव्यानं सांगतो, काँग्रेस सत्तेत आलं केंद्रात आणि राज्यात तर आम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास देतो. त्याला आम्ही काही जादूची कांडी नाही आहे. सेन्सेसच हा त्याच्यातला मार्ग आहे आणि ते संविधानिक व्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे ते सेन्सेस हा त्याच्यातला मार्ग आणि काँग्रेसने ते कॉन्सेप्ट मान्य केलेला आहे आणि जाहीरपणे केलेलं आहे. आणि आमच्या नेते राहुल गांधींनी ती भूमिका लोकसभेत सुद्धा मांडलेली आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला अडचण नाही. जे आंदोलन चालू आहे मराठा आंदोलन, त्यामुळं काँग्रेसची किंवा विरोधातल्या नेत्यांची सुद्धा गोची होती असं वाटतं तुम्हाला? कारण जे मराठा नेते त्यांना म्हणावं लागतं की आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, OBC नेत्यांना म्हणावं लागतं की OBCचं आरक्षण हिरावलं नाही गेलं पाहिजे. ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांची गोची झाली आहे. एका प्रकारे राजकारणामध्ये तो सगळा प्रश्न बाजूला पडतो. माझ्या मतांत हा गोचीचा प्रश्न नाही आहे. मराठा समाजाच्या कमजोर लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. त्याला कोणाच्या गोचीचा प्रश्न नाही आहे. कोणाच्या तोंडातला घास हिसकून कोणाला देऊ नये ही भूमिका तर राहणारच आहे ना. पहिलेच ते उपाशी आहेत, त्यांच्या तोंडातला अजून घ्यायचं, त्यांना उपाशी मारायचं, हे कोणी माणूस की नाही म्हणणार याला. त्यामुळे मराठ्याला आरक्षण असतं आणि OBCला नसतं आणि OBCनी म्हटलं असतं की आम्हाला मराठा असेल तर ते कदापि नाही. कारण त्यांनाच कमी असेल तर तुम्ही आता गडचिरोलीमध्ये 2% आरक्षण आहे OBCला. हे सांगायचं तात्पर्य एकीकडे 27 सांगायचं, महाराष्ट्रात फक्त 19% आरक्षण आहे. त्यामुळे संख्येच्या मानानं आपण पाहिलं की आज 56% हा समाज आहे. 56% प्रमाणे त्याला 19%, कुण्या ठिकाणी 2% तर काहीच होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये वाढ करावं लागेल. मर्यादा जे सिलिंग लागलेलं गेलेलं आहे 50% त्याला बदलावं लागेल. आणि याला सगळ्याला एकच पर्याय तो सेन्सेस आहे. जातीने हा जनगणना हाच त्याच्यातला पर्याय आणि ते काँग्रेसने मान्य केलेलं आहे. BJPने करावं. आता शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ते मान्य करावं भाजपनं, तुम्ही करायला तयार आहेत, पण आत्ता या क्षणाला जे राज्यभर OBCचे जे तरुण पोर आंदोलनात आहेत आणि या बाजूनं मराठा तरुण मुलं आंदोलनात, एका प्रकारचे संघर्ष होईल अशी चिन्ह दिसत आहेत. तर आता ह्या त्या सगळ्या तरुणांना, दोन्ही बाजूच्या तरुणांना तुम्ही काय सांगणार?
संघर्ष थांबवला पाहिजे. हे तुम्हाला लढवत आहेत. BJP सत्तेमध्ये बसून बहुजनांच्या पोरांना आपसामध्ये लढवत आहे. हे त्यांनाही कळतं, पण न कळत आपण हे सगळ्या गोष्टी करत जाऊ तर आपल्यातलाच वाद वाढेल आणि हे जे जे देश विकून देश चालवत आहेत हे पुन्हा आपल्याला भारी पडतील. हे आपल्या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आरक्षणाच्या भूमिकेमध्ये काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. काँग्रेसने नेहमी या सगळ्या गोष्टीचं समर्थन केलेलं आहे. यांच्यासारखं लॉलीपॉप कधी दिलेलं नाही. काँग्रेस आणि काँग्रेस हायकमांड ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींची भूमिका मांडली ती याला हे आहे. त्याच्यामुळे यांच्याकडून अपेक्षा न करता आपण सगळ्यांनी भांडण बंद करावं. 6 महिन्याचा 7 महिन्याचा कालावधी आहे निवडणुकांचा. तुम्ही काँग्रेसला सत्तेत आणा. तुम्हाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रमुख या नात्यानं माझी आहे. मग OBCचे असेल, मग कुठल्या आदिवासीचं काढून धनगराला द्यायची गरज नाही. राजपूतांना कुठल्या आदिवासीची काढून त्याला द्यायची गरज नाही. गोवाऱ्यांना आदिवासी काढून त्यांना वेगळ्या वेगळ्या सगळ्यांसाठी त्याच्यातले मार्ग आपोआप निघतील, दालनं उघडतील आणि हे सगळे प्रश्न निकाली निघतील आणि कायदेशीर निघतील. म्हणजे हे काही संविधानिक व्यवस्था किंवा कायद्याच्या बाहेर चाकोरीमध्ये जाऊन नाही. हे सगळे कायदेशीर प्रश्न निकाली काढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेस करून देईल. आणि म्हणून आपसातलं हे वाद जो आहे हा संपवला पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. मात्र शिंदेंनी जे आश्वासन दिले आता 30-35 दिवस त्याला झालेले आहेत. आता त्या 30-35 दिवसानंतर काय तो हे संपणार नाही आहे, तिढा संपणार नाही आहे. तुम्ही म्हणालात की आता ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढावा लागेल. आता मला एक वेगळा प्रश्न आहे जाता जाता एक छोटा. त्याचं कारण असं की कांद्याचा प्रश्न सध्या खूप गाजतो आहे आणि ट्रेडर्सनी जो संप केला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. कांदा घरी सडायला लागला आहे पण विकत कोणी घेत नाही. नाफेडनी कांदा बाजारात आणला आहे, दर पडलेले आहेत आणि एक्सपोर्ट ड्युटी जी ती 40% जी आहे ती हटवण्याची मागणी ट्रेडर्स करत आहेत. आता आज पियुष गोयल यांच्या सोबत बैठक आहे, मात्र त्या बैठकीतून मार्ग निघाला नाही तर मग पुढं काय? मला असं वाटतं, मी मगाशी सांगितलं की हा बहुजन समाज जो आहे जो शेतीशी निगडीत आहे त्याच्या ह्या परीक्षेचा काळ आहे. BJPने ठरवून याला आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर करायचा प्लॅन केलेला आणि त्याच्यात हे सगळे शेतकरी म्हणजे बहुजन समाजाची लोक हे सगळे अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलं आणि ते त्याच्यात यशस्वी झाले. 40% कांद्यावर एक्सपोर्ट ड्युटी लावून ज्या पद्धतीनं गळचिपी एकदा शेतकऱ्याची सुरुवातीला केली, कारण की आता ट्रेडरकडे माल आलेला आहे, तो कमी भावात आला. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळायची वेळ होती त्यावेळेस जाणून बुजून BJPनी केंद्रातल्या सरकारनी जाणून बुजून 40% एक्सपोर्ट लावली आणि मग हे यांना पाकिस्तानचा कांदा चालतो. ज्या पाकिस्तान रोज आमच्या देशाचे सैन्य शहीद करतो, त्याला आतंकवादी पाठवतो आपल्या देशामध्ये, त्यांना पाकिस्तानचा कांदा चालतो. आणि देशातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळत असेल तर त्यांना अजिबात नाही चालत. म्हणजे ही जी नीती आहे यांची ही बिलकुल शेतकरी विरोधी आहे. तसं आरक्षण विरोधी आहे, तसं BJP ही शेतकरी विरोधीसुद्धा आहे आणि त्याचे अनेक प्रत्यय आपल्याला पाहायला मिळते. खताचे भाव वाढवलेत, बियाणाचे भाव वाढवलेत, औषधीचे भाव वाढवले, शेतीच्या मालाचा भाव कमी केला. पण कृषी केंद्रावर महाराष्ट्रात कुठेही गेलं, या देशात गेलं तर कृषी केंद्रावर देशाच्या प्रधानमंत्र्याचा हसत फोटो त्या ठिकाणी लावला गेलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या बर्बादीवर ते हसतात आहेत का, हाही सवाल आता शेतकरी विचारतात आहेत. मी आता संवाद यात्रेमध्ये जेव्हा अनेक लोकांना भेटलो त्याच्यामधून शेतकऱ्यांनीच ह्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की आमच्यावर हसतो काय आहे प्रधानमंत्री, आमचेच पैसे लुटतो आहे आणि आपला फोटो लावून इथं आम्हाला आमच्यावर हसतो आहे, अशा पद्धतीच्या व्यथा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. म्हणून माझं आपल्याला वाटतं की शेतकऱ्यांनाही हे न्याय देतील हे शेतकऱ्यांनी अपेक्षित करू नये असं मला वाटतं. धन्यवाद नानाभाऊ. आपण खूप विस्तारानं मराठा आंदोलन असेल, OBCचा प्रश्न असेल किंवा धनगर आरक्षणावरती मुंबई तकशी बोललात. तर नानाभाऊंच्या भावना आपण ऐकल्यात. नेमक्या कास्ट सेन्सस झाल्याशिवाय हा सगळा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकारनं हाती घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार मग पुढचं आरक्षण जे आहे ते बहाल केलं पाहिजे आणि मगच मराठा समाजाला सुद्धा त्यामध्ये न्याय मिळू शकेल असं त्यांनी म्हटलं आहे. नानाभाऊंची मतं आणि त्यांचा इंटरव्ह्यू आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.